खरं तर दरवर्षी जर महाराष्ट्र किती कर्ज घेतं याची आकडेवारी पाहिली तर साधारणतः ती 60 ते 70 हजार कोटींच्या घरात असते। यंदाच्या वेळेला मात्र तमिळनाडूच्या नंतर महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य होणारे कर्ज घेण्यामध्ये तमिळनाडू 1,55,000 कोटी रुपये घेत आहे, तर महाराष्ट्र 1,30,000 कोटी रुपये इतकं कर्ज घेत आहे। यामिनी पाहायचं झालं तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाकडून नवनवीन योजना आहेत त्या देखील राबवण्यात येणार आहेत आणि या सरकारच्या योजनांसाठी अधिकचा निधी आहे तो देखील या ठिकाणी लागण्याची जी शक्यता आहे ती देखील वर्तवण्यात आलेली आहे। पाहायचं झालं तर हे संपूर्णपणे निवडणुकीचं वर्ष आहे आणि याच वर्षामध्ये राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये 96,000 कोटींचा जो कर्ज आहे ते आधीच घेण्यात आलेला आहे आणि आणखीन जे कर्ज आहे ते म्हणजे 1,30,000 कोटींचं हे जे कर्ज आहे ते देखील घेण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार असताना या संपूर्णपणे जो कर्जाचा भार आहे तो आता राज्यावरती देखील पडण्याची शक्यता आहे, कारण लोकांच्या गरजेच्या ज्या उपाययोजना आहेत त्यासोबतच योजना आहेत त्या राबवण्यासाठी या संपूर्णपणे योजनांचा खर्च उचलण्यासाठी हे जे कर्ज आहे ते घेण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळेच या कर्जाचा भार कुठेतरी राज्यावरती पडतोय का अशी देखील भीती विरोधकांकडून देखील वर्तवण्यात आलेली आहे आणि एकूण जर आपण कर्ज पाहिलं तर 7,00,000 कोटीहून हे जे कर्ज आहे ते आता महाराष्ट्रावरती आहे आणि आणखीन या कर्जाचा बोजा आहे तो देखील या ठिकाणी वाढू शकतो। नक्कीच या संपूर्णपणे योजनांच्या माध्यमातून नागरिकांची जे समस्या असतील किंवा नागरिकांच्या उपयुक्त अशा योजना आहेत त्या राबवण्यात येणार आहेत, परंतु ह्या कर्जाचा भार कुठेतरी राज्य सरकारवरती आणि राज्यावरती निखिल अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत अर्थतज्ञ आहे श्रीनिवास खांदेवाल सर। सर, अशा पद्धतीचं इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर कर्ज महाराष्ट्राने घेतलं तर नेमकी काय परिस्थिती होऊ शकते आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राची? पहिला मुद्दा असा आहे की मार्च मध्ये जेव्हा अर्थसंकल्प सादर केला गेला तेव्हा तो पूर्ण वर्षाचा होता। मग त्यामध्ये आज जे आकडेवारी आहे कर्जाची आणि याची, मला कर्ज घेण्याचा विषय काही नाहीये आपल्याला विरोध, परंतु त्याच वेळेला मार्च मध्ये का नाही म्हटलं, नंबर 1। नंबर 2 की आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर आम्ही कर्ज घेतो म्हणजे लोकांना आम्ही कर्जबाजारी करतो निवडणुकांच्या तोंडावर, हे सत्य आहे। आणि जेव्हा आपण म्हणतो की राज्यावर कर्जाचा बोजा पडणार, खरा तो लोकांवर पडत असतो आणि त्यामुळे आता इलेक्शनच्या तोंडावर हे कर्ज घेणं म्हणजे लोकांवर आणखीन कर्जाचा बोजा वाढवणं आहे। तिसरा मुद्दा असा आहे की ह्या कर्जाच्या रकमा जर उत्पादक उपयोगाकरता खर्च झाल्या म्हणजे 1,00,000 गुंतवले आणि त्याच्यापासून 2,00,000 मिळणार तर मग कर्ज घेण्यामध्ये काही अडचण नाही आहे। परंतु आम्ही ज्या ज्या योजनांमध्ये खर्च जास्तीचा वाढवून दाखवतो की 1,000 रुपये मिळत होते 1,500 केले, 10 मिळत होते 15 केले वगैरे, तर त्याच्यामुळे फक्त या प्रकारे पैशाचं वाटप होतो आहे। माझं म्हणणं असं आहे की जे रोजगार हमीचे मजूर आहेत त्यांचं कायद्याने तुम्ही मजुरी का नाही वाढवून देत? जे शाळा कॉलेजेस सरकारच्या ऑफिसेस सगळ्या ठिकाणी लोकांना नेमणुका का देत नाही की जेणेकरून कायमस्वरूपी कायद्याच्या रूपाने लोकांच्या हाती पैसा जाईल? हा सध्या जो पैसा दिला जातो हा एक निमित्त मात्र केल्यासारखं होतं। आणि शेवटचा मुद्दा की या सरकारने एवढं कर्ज घेऊन ठेवणं हे योग्य आहे का? तर 3 महिन्यानंतर जर दुसरं सरकार आलं तर त्या अर्थमंत्र्यांचे हात आजच आपण बांधून टाकले असा होतो अगदी। हे पब्लिक फायनान्स मध्ये किंवा श्रीनिवास सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की अशा पद्धतीचं इतक्या मोठ्या प्रमाणावरचं कर्ज घेणं हे योग्य नाही आणि हीच प्रतिक्रिया खरं तर विरोधकांनी सुद्धा दिलेली आहे। खूप खूप धन्यवाद तुम्ही बातचीत केलीत यासाठी।